मध्ये प्रभागनिहाय बैठकांना आता सुरुवात झाली आहे। प्रभागांमध्ये सर्वे करून उमेदवारी दिली जाणार आहे। भाजपमध्ये जवळपास 165 जागांसाठी 2500 अर्ज प्राप्त झालेत। इच्छुक अर्ज जास्त आल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। उमेदवारी देताना पक्षाची कसरत होणार आहे। पुणे विमानतळावर 2.25 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलेला आहे। कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची ही कारवाई आहे। बँकॉकवरून येणाऱ्या प्रवाशाला पोलिसांनी पेड्या ठोकलेल्या आहेत। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज आहे। विशेष मोका कोर्टाकडून बंडू आंदेकरचा अर्ज मान्य झालाय। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत आहे। नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी आहे। पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर 15 डिसेंबरपासून बंद राहणार आहे। स्वयंभू मूर्तीवरील शेंदुराचा लेप काढणार आहेत। 14 डिसेंबरला महाआरती होईल। 15 डिसेंबरपासून दर्शनासाठी मंदिर बंद असेल। रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली आहे। अमित शहा आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये रात्री उशिरा बैठक झाल्याची ही माहिती आहे। आगामी निवडणुकीवरून फडणवीस आणि शिंदेंची बैठक झाली आणि त्यानंतर आता दिल्लीत चव्हाणांची सुद्धा बैठक झाली आहे। दोघांमधील चर्चेचा सारांश चव्हाणांनी शहांना सांगितल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। आता बातमी पुण्यातनं तळेगाव MIDC मध्ये कंपन्यांच्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरून हा वाद झालाय। सुनील शेळके यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। कंपन्यांना रीतसर नोटीस देऊन कारवाई करावी अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। दरम्यान स्थानिकांचा विरोध पाहता PMRDA कडून अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये। दबावामुळे कंपनी बाहेर जाणार असल्याचा आंदोलक रामदास काकडे यांनी आरोप केलाय। रामदास काकडे या संदर्भात आज पत्रकार परिषदही घेणार आहेत। कंपन्यांचं जे काही छोटे मोठे चूक झाल्या असतील त्याला नियमितीकरण करता येतं। कंपनीला हा आमदार तो लोकप्रतिनिधी हा प्रतिनिधी यांच्या पाया पडायला लागू नये। ही लोक प्रशासनाकडे बघून इथे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत। ही जर इन्व्हेस्टमेंट एक थोडा जरी कोपरा जरी तुटला इथून पुढे महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट यायला नक्कीच खूप त्रास होईल। राजकीय खेळी कुणी केली हे काय वेगळं सांगायची गरज नाही। जर कुठली कारवाई करायची असेल तर आमच्या पहिले कारवाई करा। सरपंच या ठिकाणी सभापती म्हणून या ठिकाणी जबाबदारीने बोलतोय की हजारो या ठिकाणी रोजगार निर्माण केले आहे कंपनीच्या माध्यमातून, त्या रोजगारावर गदा येईल। तर कृपया करून माझी विनंती आहे PMRDच्या अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टी आपण चौकशी करा। दरम्यान या संदर्भातला हा वाद नेमका काय आहे सविस्तर पाहूयात। पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या तळेगाव MIDC मधील अनधिकृत बांधकाम आणि शेड PMRDA कडून हटवले जात आहेत। तर ही कारवाई राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी 8 तारखेला आंदोलन केलं। कंपन्यांना रीतसर नोटीस कारवाई सुरू केल्याचा PMRDA अधिकाऱ्यांचा दावा आहे। तर अनधिकृत बांधकामांचं समर्थन न करता सहकार्य करावं असंही आवाहन PMRDAनं आंदोलकांना केलंय। स्थानिकांचा विरोध पाहता PMRDA कडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। तर बांधकाम अधिकृत करण्यासाठी कंपनीकडून PMRDA कडे अर्जही करण्यात आलाय। सुनील शेळकेंच्या दबावामुळे कंपनी बाहेर जाणार असल्याचा आरोप करत रामदास काकडे आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आता बातमी ठाण्यामधून। ठाण्यातील बोरिवली गावात ATS आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडल्याची माहिती आहे। मध्यरात्रीपासून त्या ठिकाणी कारवाई सुरू असल्याचंही कळत आहे। दरम्यान पडघा गावाला लागून असलेल्या बोरिवली गावात ही धाड पडली आहे। बोरिवली गावात केंद्रीय तपास यंत्रणा आणि ATSची ही तिसरी मोठी कारवाई आहे। या आधी सुद्धा साकीन नाचन यांच्याशी संबंधित लोकांना अटक करण्यात आली होती। दहशतवादी कृत्य या संदर्भात आर्थिक व्यवहार फसवणुकी प्रकरणी ही कारवाई झाली होती। आपण पाहतो सध्याची महत्त्वाची आणि मोठी बातमी। ठाण्यातल्या बोरिवली गावात ATS आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडल्यात। मध्यरात्रीपासून त्या ठिकाणी कारवाई सुरू असल्याची माहिती आहे। आता बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे आक्रमक झालेत। दरम्यान पाणी पुरवठा करणारी 823 कोटींची निविदा लवकर काढावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सिद्धरामेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 10 कोटींच्या निधीची मागणी त्यांनी केली आहे। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे हे विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। 12 लाख सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी बोलायला उभारलोय। सकाळी 10 वाजता आलोय।
या ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचं आहे. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत. त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या 892 कोटी रुपयाचं टेंडर या 4-8 दिवसात लवकरच काढण्यात येईल. सोलापूरचे ग्रामदैवत शिवोगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागी आहे. हे लोकसहभागातनं 12व्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेलं तलाव आहे. याच्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मुंबईमध्ये आतापर्यंत 41,057 दुबार मतदार सापडलेत. मुंबई महापालिकेच्या प्रत्यक्ष तपासणीत ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत 50% मतदारांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाली आहे, ज्यामध्ये दुबार नावांमध्ये 15 ते 20% घट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. तर या कामासाठी 250 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या 26 प्रभागांमध्ये 2,25,068 मतदारांची दुबार नावं दिसून आली होती. पण प्रत्यक्षात तपासणी केली गेली असता ही आकडेवारी आता कमी झाल्याचं दिसतंय.